पिंपळगाव बाजार समितीत वादविवाद काही मिटता मिटेना। दैताळे येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला टोमॅटो आडतदाराकडून एक युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे। यावेळी या युवकाला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं। सतत होणाऱ्या घटनांमुळे पिंपळगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरत असून हा मुलगा अल्पवयीन नसल्यामुळे त्याच्या भवितव्याचा विचार करता गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी घटना गंभीर असल्यानं बाजार समिती यावरती काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आडतदारावर कारवाई करण्याची मागणी होतीये। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी आमदार अनिल कदम यांनी नाशिक माझा न्यूज चॅनलला पिंपळगाव बाजार समितीमध्ये घडलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे। अण्णा, जिथे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेतकऱ्यांना सलग तिसरी चौथी घटना ही, तर काय सांगाल याविषयी तुम्ही? काय या म्हणजे कसं आहे की या संदर्भामध्ये म्हणजे व्यापारी शेतकऱ्याला ग्राह्य धरून चाललेत आणि या संदर्भात विरोध विपक्ष म्हणून आम्ही वेळोवेळी विरोध करणं, आज तर आम्ही पत्र दिलं। मी दुर्दैवानं बाहेर आहे, मला या घटनेची माहिती फोनद्वारे कळाली, पण अत्यंत दुर्दैव आहे आणि हे व्यापारींना दार्जिने असलेले सभापती आहेत। अच्छा, जरूर त्यांनी करावा, परंतु इतक्या लेवलला जेव्हा ज्याचा मुख्य सगळ्यांचा स्रोत आणि केंद्रबिंदू जर शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने गुंडगिरीने मारहाण करणार असतील, अपहरण करणार असतील, तर यांनी त्या पदावरती राहण्याच्या लायकीचे नाहीच ते। असं काय तुम्हाला लिहायचं ते लिहा, पण फार दुर्दैव। आज आम्ही पत्र दिलं पोलीस स्टेशनला वगैरे। आता काय झालं, तो पोरगा डिग्रीला आहे आणि विशिष्ट काय त्याला वर्गवारी येते, त्याला मग बाकीच्या गोष्टी येतात, भेदाभेद येतो। आलं ना तुमच्या लक्षात? हो हो। परंतु अण्णाजी, याच्यामध्ये होतंय असं की शेतकरी कुठेतरी भरडला जातोय, त्यांच्यावरती फार मोठा अन्याय होतोय, फार मोठा अन्याय होतोय। अन्यायाच्या विरोधामध्ये लढतो म्हणजे अक्षरशः आता त्या सभापतीने राहू नये तिथं, त्याची पात्रताच नाही इथपर्यंत विषय आहे। आता काय करणार आहे? आता ईव्हीएम मुळे गेलं त्याचा मटका लागून मागे, आता काय करणार आहे? बरोबर, ठीक आहे। अवघड आहे, फार दुर्दैव आहे, काय करणार आहे? गोकुळ वगैरे आहे आमचे सगळे सहकारी। मी अनफॉर्च्युनेटली मी जरा ट्रेकला बाहेर आलो होतो, त्यामुळे मला ती घटना कळाली। मी फोनवर संपर्कात आहेत। आल्यानंतर तुमची काय भूमिका असेल? आल्यानंतर मी प्रत्यक्ष जाऊन काय करायचं ते तुम्हाला कृतीतच दिसेल, बाकी काय बोलायचं। ठीक आहे सर, धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, पिंपळगाव।